क्वालिफायचा सामना आहे। पुन्हा एकदा विचार करायला गेलं नक्कीच सन्माननीय आदरणीय करणजी कोरडे साहेब, आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याच पद्धतीने वाफे टीमचे संघ मालक भावेशजी कोरडे यांना देखील विनंती करतो आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मॅच कडे वळत आहोत। आजच्या दिवसातील हा क्वालिफायचा सामना एका बाजूने आहे कृष्णा बॉईज वाफे टीम। मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर मात्र क्षेत्ररक्षणासाठी ती दाखल झालेली आहे। चांगला स्क्वॉड या मॅच मध्ये देखील कोणताही बदलाव पाहायला भेटत नाहीत। पहिल्या मॅच पासून मात्र हा स्क्वॉड पाहायला भेटतोय। दुसऱ्या बाजूने मात्र पप्पू 11 दसई टीमचा देखील स्क्वॉड मध्ये थोडंसं पाहायला गेलं तर बदलाव पाहायला भेटला। पहिल्या मॅच मध्ये आपण फैजल शेख सरांना पाहिलं, त्यानंतर उपस्थिती नव्हती आणि त्याच्यानंतरच्या मात्र पाहायला गेलं तर त्यानंतरचे कोणतेही चेंजेस या मॅच मध्ये पाहायला भेटणार नाहीत, कारण महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाच्या मॅच मध्ये मात्र सलामीवीर देखील दाखल होत आहेत। पप्पू 11 दसई टीम कडनं दोन धुरंधर फलंदाज सूरज विषय आणि त्याच्या सोबतीला इम्रान हा फलंदाज, दुसऱ्या बाजूने श्रावण डोंगरे गोलंदाजी ट्रॅकवरती। 4 ओव्हरचा सामना आहे। पुन्हा एकदा सूचना आयोजकांच्या आमच्यापर्यंत आलेली आहे। हा सामना 4 ओव्हर 4 ओव्हरचा सामना, ही सूचना आयोजकांची मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। 4 ओव्हर मध्ये 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील याची देखील दक्षता घ्यायची आहे। वेळ असल्या कारणास्तव मात्र हा निर्णय घेतला गेला आयोजकांकडून आणि ही सूचना आमच्यापर्यंत आली आहे। 4 ओव्हर या मॅचला भरपूर मजा येईल, कारण आतापर्यंत जो संघर्ष राहिलाय दोन्ही टीमचा तो भरपूर चांगला आहे। आतापर्यंत जो संघर्ष राहिलाय त्यापेक्षा आता मात्र जास्त करावा लागेल, कारण क्वालिफायचा सामना आहे। ग्रीन सिग्नल पंचांकडून येतोय रामजी डिंगोरे सर, आपण पाहत आहोत प्रमुख पंच आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला आपण पाहत आहोत स्क्वेअर पंच आहेत निलेशजी महाजन सर। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू श्रावण डोंगरेचा, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील तर थोडेसे झाली होती, परंतु तिकडे आता हा बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला। ओहो, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, स्वतःला सावरलं, वेळ घेतला गेला आणि त्यानंतरचा हा चेंडू फेकी केला गेलाय। आलेली ही पहिली सिंगल, शून्यानं सुरुवात खऱ्या अर्थानं झाली। या शून्यानं सुरुवात खऱ्या अर्थानं मात्र फलंदाज इम्राननं करून दिली। धावफलकावरती ही पहिली सिंगल पप्पू 11 दसई टीमच्या खात्यामध्ये। क्वालिफायचा सामना आपण पाहत आहोत। कृष्णा बॉईज वाफे टीम भरपूर चांगले सामने खेळलेत। वन मॅन शो, वन मॅन आर्मी। मैदानाच्या आतमध्ये श्रावण डोंगरेला आजच्या दिवसामध्ये पाहिलं, त्याच्या सोबतीला मात्र निलेशने देखील चांगली मात्र कामगिरी केली, परंतु यावेळेस आता सूरजला इथून मात्र चमकायचं आहे। त्या उद्देशाने फलंदाजी त्याच्या बॅटमधनं होणं खूप गरजेची राहील। ओव्हर पिच बॉल आडवा बॅटनं लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत। इथे निलेशने टिपलाय शेल, सेलिब्रेशन श्रावण डोंगरेचं मैदानाच्या आतमध्ये। फलंदाज महत्वाचा सूरज विषय बाद। या बॉलनं जणू काही बोलवलं, ज्या पद्धतीने संगीत आपण ऐकलं जणू काही या बॉलनं बोलवलं। सूरज विषयला भाग पाडलं फटका मारण्यास, तिकडे जाळं रचलं आणि जाळ्यामध्ये अडकवला गेला। मोठा मासा गळाला लागलाय, मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार। अर्थातच सूरज विषय मात्र पहिल्या या दुसऱ्या बॉलवरती बाद झालाय, गोल्डन डकचा शिकार ठरलाय। पहिला चेंडू फेस करत असताना तो बाद झालाय। महत्वाची विकेट्स मात्र राहिली आहे श्रावण डोंगरेच्या खात्यामध्ये। आता मात्र फलंदाज आपण पाहत आहोत मुसा शेख, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत बॅटिंग करण्यासाठी आलाय। स्वतः कॅप्टन या टीमचे आहेत। इथून मात्र आता ती देखील भूमिका कॅप्टन फ्रॉम द फ्रंटची भूमिका पार पाडावी लागेल। पुन्हा एकदा श्रावण डोंगरे, यावेळेस हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, बादशाह वरती लागलाय हा बॉल आणि तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला गेलाय। अजून एक फलंदाज बाद।
मिर्झा मैदानाच्या आतमध्ये दुधा अवस्थेमध्ये फलंदाज होता. प्लेसमेंट करायचं की बिगिट करायचा, बॉल मात्र टॉस झाला आणि त्यानंतर अंगावरती येत होता. बॅटच्या वरती हा मात्र बॉल लागला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला रेल. हा बॅक टू बॅकचा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. मुसा शेख बाद झाला. आता मिर्झा मैदानाच्या आतमध्ये डाव सावरण्यासाठी गेलाय. अख्तर शेखला मात्र आता थोडंसं मागे ठेवलंय, कारण इथून थोडंसं गळती पाहायला भेटते. बॅक टू बॅकचे 2 विकेट आलेत. श्रावण डोंगरेची कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा श्रावण डोंगरे, यावेळेस तिसरी विकेट देखील येऊ शकते. हो, क्षेत्ररक्षक एफर्ट पहा, अप्रतिम एफर्ट, 100% एफर्ट, 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये. इथून प्रयत्न केले गेले, परंतु हा चेंडू थोडासा दूरवर आणि इथून मात्र हा झेल सुटला गेलाय आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलेत. बॉल उचलून फेकी केला गेला. तत्पूर्वी आलेले अजून एक सिंगलच्या मदतीने आता धावफलक पोहोचले 2 अंकावरती. काय प्रयत्न राहिलेत. फर्स्ट एड आपल्याकडे उपलब्ध आहे, जर हवं असेल तर त्याचा वापर आपण करायचा आहे. क्षेत्ररक्षणासाठी ही सूचना. इथून पाहायला गेलं तर मात्र जान जाय पर शान ना जाय या युक्तीने मात्र हे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या क्षेत्ररक्षकाकडनं. ओव्हर पिच बॉल विशेप मध्ये आला. हा फटका, तिथे देखील क्षेत्ररक्षक, हो इथे देखील एफर्ट चांगले आहेत, एफर्ट चांगले आहेत, परंतु रिझल्ट हवा आहे श्रावण डोंगरेला. हे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्याची इथून रिॲक्शन दिसते. इथून देखील पाहायला गेले तर चांगला चांगला प्रयत्न राहिला. इथून स्टार्ट घेतलं नाही क्षेत्ररक्षकाने, त्या कारणास्तव मात्र थोडासा पोहोचू शकला नाही, परंतु 100% इथे देखील एफर्ट होते. मॅच मध्ये मात्र जान ओतली जाते क्षेत्ररक्षकांना देखील, कारण जेव्हा जेव्हा असं चित्र असतं तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढत असतो. आलेली अजून एक सिंगल, दुर्वाट ठेवण्याचा प्रयत्न, पंच वळलेत. रामजी रिंगोरे सरांचा हा इशारा. यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची आता धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पोहोचले 4 अंकावरती. हे धावफलक 4 ओव्हरचा सामना आहे. थोडंसं थांबून खेळणं गरजेचं राहील, कारण महत्वाच्या 2 विकेट्स मात्र या पहिल्याच ओव्हर मध्ये गेल्यात. सूरज विषय बाद झाला, मुस्तफा शेख बाद झालाय आणि आता मात्र मिर्झा आणि इम्रानची जोडी आपण पाहत आहोत. ओव्हर पिच बॉल उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. या ओव्हर मध्ये तिसरी विकेट. महत्वाचा फलंदाज अजून एक बाद झालाय. मिर्झा बॅक टू द डग आउट. एका आता ओव्हरचा खेळ झाला आणि धावफलकावरती फक्त जोडल्या गेल्या, त्यामध्ये 4 धावा आणि त्याच्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. पप्पू 11 दसई टीमचे या महत्वाच्या 3 फलंदाज मात्र बाद केले गेले श्रावण डोंगरे यांच्याकडनं आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे या वाफे टीमचे संघ मालक करणजी कोरडे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे श्रावण डोंगरेसाठी. करणजी कोरडे साहेबांना देखील विनंती करतो, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. भावेशजी कोरडे आपणास देखील विनंती करतो, आपण देखील येऊन मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. एका ओव्हरचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या, त्यामध्ये 4 आणि आता सेकंड ओव्हर मध्ये वैभव हिलम हा गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. भरपूर दांडगा अनुभव आहे याला देखील. कमी वयामध्ये जास्त मॅचेस खेळलाय. लेदर बॉलचा देखील त्याला भरपूर अनुभव आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये आलाय. पाहूयात इथून मात्र आता कशी गोलंदाजी इथून केली जाईल. महत्वाचे फलंदाज आता पाहत आहोत. इम्रान पूर्णपणे नटराज स्टाईलनं फिरून हा फटका मारला. तिकडे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. फक्त इथे आलेली ही सिंगलच्या मदतीने धावफलक आता 5 अंकावरती जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर हा शेवटचा सामना. 10 संघांना इथून सहभाग घेतला. आजच्या दिवसामध्ये देखील 8 संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर गेलेत आजच्या दिवसामध्ये देखील आणि उर्वरित 2 संघ आहेत. नाव कोणाचा कोरलं जाईल, गुलाल कोणाचा उधळला जाईल. एका बाजूने आहे कृष्णा बॉईज वाफे टीम, दुसऱ्या बाजूने पप्पू 11 धसई टीम. परंतु पहिल्या ओव्हरचा विचार करायला गेला तर थोडंसं वर्चस्व कृष्णा बॉईज वाफे टीमचा राहिलाय, कारण श्रावण डोंगरीची ती ओव्हर होती.
5 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 4, यावेळेस आलेली ही सिंगल. अशा 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आडवा बॅटनं लॉफ करायचा होता, बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन नाही. अजून एक चांगला चेंडू वैभव हिलनचा आपल्याला पाहायला भेटतोय. काय गोलंदाजी राहिली, धारदारता पूर्णपणे पाहायला भेटत आहे. पूर्णपणे पाहायला गेलं तर अजून एक चांगला चेंडू मात्र या ओव्हरमध्ये पाहायला भेटला वैभव यांचा. 4 ओव्हरचा सामना आहे. इथून मात्र आता थोडस अनिल यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये हा देखील चेंडू आलेला नाही. बॅटची कडा घेऊन मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडे हा चेंडू राहिलाय. अजून अडून मात्र इथं आपल्याकडे ठेवलाय, धाव मिळणार नाहीत. अजून एक चांगला चेंडू पाहत आहोत. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय या ओव्हर मध्ये मात्र वैभव यांचा. 3 चेंडू टाकले गेलेत, फक्त सिंगल. धावफलकावरती 5 धावा टोटल जोडल्या गेल्यात. ओव्हर पिच होता, आडवा बॅटनं मात्र इथून मिड विकेटला हा चेंडू पाठवला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला भेटतंय. जिथे 1 होती तिथे आता 2 धावा मिळतील. या सहजरित्या या मिळतायत, कारण खराब क्षेत्ररक्षण थोडंसं झालं. दोन धावा आल्यात आणि टोटल स्कोर कार्ड आता पोहोचले 7 धाव संख्येवरती हे धावफलक. यावेळेस देखील मिस्ट्रामिक स्ट्रोक, चेंडू मात्र हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक टिपला, झेल. संपला मात्र अनिलचा खेळ. फलंदाज बाद. सातत्याने आता मात्र विकेट फेकले गेले. तिथे अनिल देखील बाद झालाय. अख्तरला इथून मात्र भरपूर थांबून ठेवलं होतं डगआउट मध्ये, परंतु आता वेळ आली मैदानामध्ये जाण्याची आणि आता मात्र अख्तर शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाचा आता हा फलंदाज. जेव्हा जेव्हा संघ मात्र संकटामध्ये असतो, पप्पू 11 धसई टीम तेव्हा मात्र संकटमोचक म्हणून काम करत असतात सातत्यानं. आता पाहूयात या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ त्यांच्याकडनं राहील, कारण इथे आता थोडेसे संकट सावरलंय आपल्या टीमवरती आणि संकटमोचक म्हणून काम करावंच लागेल, कारण इथे 7 वरती 4 फलंदाज बाद झालेत. वैभव हिलमची गोलंदाजी देखील धारदार पाहायला भेटले. 5 चेंडू कंप्लीट झालेत. एक महत्वाचा गडी देखील टिपला गेलाय. शेवटचा चेंडू आता निर्धारित आहे या ओव्हरचा. ओव्हर पिच बॉल, हा देखील वेगानं मात्र निघून चाललाय. बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता. बॉल मात्र यष्टी रक्षक श्रावण डोंगरेच्या हातामध्ये. इथे मात्र धाव मिळालेली नाही. 2 ओव्हरचा खेळ झालाय. फक्त 7 धावा पाहत आहात. सात धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू टाकले गेलेत आणि 7 धावा. काय गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये राहिलेली आहे कृष्णा बॉईज वाफे टीमची. इथे अस्तित्वाची लढाई आहे. जर या स्पर्धेच्या अंतर्गत तुम्हाला टिकून राहायचं असेल, मेगा फायनल मध्ये जर खेळायचं असेल, तर हा सामना जिंकणं महत्वाचा. यापेक्षा महत्व या टीम या मॅचचं राहिलंय की जर हा सामना जिंकला गेला तर मात्र या स्पर्धेच्या अंतर्गत तुम्हाला एक पारितोषिक देखील लागू होईल. त्याच्यासाठी ही लढली जाणारी ही स्पर्धा आणि ही जी टुर्नामेंट आणि ही जी मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूने कृष्णा बॉईज वाफे, दुसऱ्या बाजूने पप्पू 11 धसई टीम. थोडस मात्र या मॅच मध्ये जास्तचा संघर्ष करावा लागेल, कारण 12 चेंडू टाकले गेलेत, 7 धावा आणि त्याच्यामध्ये महत्वाचे जे स्टार्टिंगचे 4 फलंदाज बाद झालेत. ऋषांक मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि त्याचा देखील पहिला चेंडू आलाय निर्धाव. यावेळेस काय घडलंय ज्या टीम कडनं आपण नक्कीच इथे मात्र हा निर्णय रेफर केला गेलाय. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आता हा चेकिंग केलं जाईल. वाईट साठी हा चेंडू मात्र रेफर केला गेला निर्णय. इथे पंचांच्या माध्यमात आता पाहिलं जाईल. हे म्हणजे तावडे सर आम्हाला इकडे जोडले जात आहेत कॉम्बॉक्स मध्ये. पाहूयात काय घडलंय आणि काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. थोडस शांतता आपण पाहत आहोत. इथून मात्र
हा चेंडू थोडासा चेक केला जातोय. थर्ड अंपायरचा इशारा आलेला आहे, फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे असं मात्र थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. म्हणजे इथून हा चांगला चेंडू आपण ऋषांक यांचा पाहिलाय. यावेळेस देखील पाहायला गेला तर अजून एक चांगला चेंडू आपण पाहत आहोत. बीट झालेत इम्रान, भरपूर चांगली इथून गोलंदाजी आपण पाहत आहोत. सन्माननीय गणेशजी डिंगोरे साहेब, त्याच पद्धतीने अक्षयजी कनकोरशी साहेब, करणजी कोरडे साहेब आणि भावेशजी कोरडे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळेस वेट अँड वॉच, त्यानंतरचा हा नेत्रदीपक फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिड विकेट बाउंड्री लाईन पार, येतो षटकार. तेरा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या षटकारांना मात्र थोडस धावफलक जलद गतीने पुढे गेलं. यावेळेस मात्र थोडस बॅकफूट वरती जाऊन कट केलेला हा फटका. तिकडे मात्र कव्हर स्वीपरला हा झेल सोडला गेलाय. महत्वाचा या फलंदाजाचा हा झेल सोडला गेलाय या मोमेंटला. इथूनही आपण गोलंदाजी पाहत आहोत ऋषांकची. एक षटकार जरूर आला, 2 चेंडू निर्धाव आलेत, एक सिंगल आली. अशा पद्धतीने आता धावफलक मात्र पोहोचले 14 अंकावरती. 4 ओव्हरचा खेळ आहे. डगआउट मधनं देखील तेच सांगितलं जातं, थांबून खेळणं गरजेचं आहे. कारण स्टार्टिंगचे फलंदाज इथून पाहायला गेले तर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अशा मोमेंटला मात्र थोडेसे थांबून खेळणं गरजेचंच आहे, कारण 4 ओव्हरचा सामना आहे. यावेळेस मात्र अख्तर शेखच्या बॅटमधनं हा फटका आला. गॅप मध्ये चेंडू चाललाय, दन दन करत क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतील. बॉल मात्र चाललाय बॉडी लाईनच्या पार, चौकार. या ओव्हर मध्ये आता धावसंख्येची लयलूट केली जातेच, कारण चौकार षटकार आलाय. धावफलकावरती टोटल धावा आहेत 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अख्तर शेख वरती भरपूर जबाबदारी आता वाढत चालली आहे. यावेळेस वी शेप मध्ये हा फटका, गॅप मध्ये हा देखील बॉल. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. यस, यावेळेस थोडस आपण 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक दिलाय. आणि इथून पाहायला गेलं मित्रांनो तर पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 4 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 आणि या ओव्हर मध्ये आल्यात 15. अशा पद्धतीने 22 धावा आता धावफलकावरती पाहतात. आता कुठेतरी सन्मानजनक स्थितीकडे मात्र वाटचाल केली गेली, ती म्हणजेच पप्पू 11 दसई टीमची. उर्वरित 6 चेंडू आहेत, या 6 चेंडू मध्ये जास्तीच्या धावा आता काढाव्या लागतील. राहुल हा गोलंदाज आलाय, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. पहिला चेंडू, वेट अँड वॉच आणि त्यानंतरचा हा लॉंग लेगला फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीत, नो चान्स. चेंडू फरार, तेच तरार. धावा येतील 4. इथून पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये मात्र आता धावसंख्येला लयलूट केली जाते. हा चौकार आला, या चौकाराच्या मदतीने आता धावफलक पोहोचलाय 26 धावसंख्येवरती. हे धावफलक 26 वरती 4 फलंदाज बाद आहेत. बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये इम्रान आणि अख्तर शेख कडनं.
हा बॉल पूर्णपणे सोडून दिलाय. एक्झॅक्ट इथून कुठून चालला हे दर्शवलं जातं पंचांकडनं. मिडल स्ट्रिक आणि लेग स्ट्रिक वरनं हा बॉल चाललाय असं हा पंचांचं म्हणणं आपण पाहत आहोत आणि हे दर्शवलं जाते फलंदाजाला देखील. चांगली अंपायरिंग आपण पाहत आहोत. भरपूर चांगली कामगिरी या स्पर्धेच्या अंतर्गत तिन्ही ऑफिशियल कडनं झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. यावेळेस मात्र इथून उसळी पाहायला भेटली आणि त्या उसळीवरती तुटून पडलाय फलंदाज. इम्रानच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. हा घणाघाती प्रहार ठोकलाय षटकार. ओपनिंग साठी गेला होता हा फलंदाज. शेवटपर्यंत राहिलाय आणि धावन संख्येची आता लयलूट तो करतोय. 6 धावा आल्यात. या 6 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 32 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. या ओव्हर मध्ये देखील चांगल्या धावा येत आहेत. पुन्हा एकदा राहुल. हो हो आता मात्र चांगला चेंडू श्रावण डोंगरेने सोडलाय. स्ट्राईक रोटेट होते. अख्तर शेखला मिळते आणि यावेळेस मात्र बाय असा हा पंचांचा इशारा आलाय. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पोहोचलाय 33 धावसंख्येवरती. यावेळेस मात्र स्ट्राईक देखील रोटेट झाली. उर्वरित अजून देखील पाहायला गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे कदाचित एखादा प्रहार जर आला तर फायटिंग टार्गेट कडे वाटचाल करेल ते म्हणजे पप्पू 11 दसई टीम. कारण गोलंदाजी अटॅकिंग त्यांची देखील भरपूर चांगली आहे. इथून पाहूयात अख्तर शेख कशी फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलाय. इथून मात्र हा राहुलचा चांगला चेंडू पाहायला भेटतोय. आता शेवटचा चेंडू इथून शिल्लक आहे. धावफलकावरती जोडल्या गेल्यात 33 धावा. षटकार आला तर 39 होतील. चौकार आला तर 37 होतील. निर्धाव आला तर मात्र हे 34चं टार्गेट राहील. पाहूयात काय घडेल या चेंडूवरती. अख्तर शेख समोर आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार. आणि यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग. बॉल गोइंग 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 अँड गॉन. षटकार. यस धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सर्व लाडके क्रिकेट रसिकांचं या तात्या चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एका बाजूच्या आपण एका नाण्याची बाजू आपण पाहिली
आता दुसऱ्या बाजूकडे आपण वळत आहोत. या एका इनिंग मध्ये पाहायला गेलं तर मात्र 39 धावा शेवटचा जो षटकार राहिलाय तो अख्तर शेखचा भरपूर महत्वाचा मानला जाईल या मॅच मध्ये. कारण 33 होत्या तिथे षटकाराला 39 झाल्या आणि 40चं टार्गेट सेट केले गेले या मॅच मध्ये. 24 चेंडू 40 धावा काढायच्या आहेत आणि या वेळेस मात्र थोडंसं चेंजेस पाहायला भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये हा छोटासा बदलाव इथे केला गेलाय कारण सातत्यानं म्हटलं जातं एक छोटा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन सकता है. त्या युक्तीने मात्र हा छोटा बदलाव मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. निलेश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपण पाहत आहोत. समीर हा फलंदाज. हा छोटासा बदलाव मात्र आता वाफे टीम कडनं होतोय कारण श्रावणला माहित आहे मॅचचं महत्व. इथे थोडंसं थांबून राहणं खूप गरजेचं राहील. त्या युक्तीने मात्र ते थोडेसे थांबले गेलेत कारण गेल्या मॅच मध्ये सलामीसाठी आले, मॅच पूर्णपणे जिंकून दिली. आता हा महत्वाचा सामना आहे. दुसऱ्या बाजूने पाहूयात अख्तर शेख मात्र थोडासा लेट आला परंतु त्याची एंट्री थेट झाली. षटकाराच्या मदतीने टार्गेट सेट केलं. आता उर्वरित पाहूयात गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल. 24 चेंडू 40 धाव संख्येची गरज. भरपूर मायबाप प्रेक्षकाचे मात्र आम्हाला जोडले गेलेत या सत्रामध्ये, ऐकतात आम्हाला. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण क्रिकेट म्हटलं तर केंद्रबिंदू असतात प्रेक्षक राजे आणि भरपूर संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू अख्तर शेखचा. पहिल्याच बॉल वरती विकेट काढण्याचा प्रयत्न आणि इथे हे काय घडलंय. इथे आता पाहणी करण्याचा इथून निर्णय आलाय. चला रामजी डिंगोले सर आपण पाहणी करायची आहे कारण हा जो निर्णय आहे तो मात्र थर्ड अंपायरला इथून रेफर केला गेला पंचांकडनं. यस चर्चा नसू द्यात मैदानाच्या आतमध्ये. जो निर्णय आहे तो फेर दिला जाईल मित्रांनो, याची दक्षता घ्या. आपण चर्चा करू नका. लगेचच इकडे आपला हा जो निर्णय आहे तो थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आलाय, रेफर केला गेला आणि हा आता निर्णय पाहूया थर्ड अंपायर काय देत आहेत. बघूयात अजून देखील डिसिजन पेंडिंग वरती आहे. काय घडले तिकडे मैदानाच्या आतमध्ये याची पाहणी होते. चला मैदानामध्ये मित्रांनो चर्चा करू नका तुम्ही. मैदानामध्ये चर्चा नसावीत. जो निर्णय असेल तो आता थर्ड अंपायर देतील. नक्कीच थर्ड अंपायरचा इशारा आलाय की जो ऑनफिल्डचा इशारा असेल तो इथून फायनल मानला जाईल. कारण जेव्हा चेंडू हवेमध्ये होता तेव्हा मात्र जो कॅमेरा होता आपण पाहत आहोत की तिथून खेळाडूंवरती राहिलाय आणि हा चेंडू एक्झॅक्ट कुठे वरती होता हे थोडंसं कॅचअप झालं नव्हतं. त्यानंतर खाली येताना मात्र डायरेक्टली कॅचअप झालंय. तर त्याच्यासाठी मात्र हा थर्ड अंपायरचा इशारा आलाय की ऑनफिल्डचा इशारा हा मात्र गृहीत पकडला जाईल या मॅच मध्ये. ऑनफिल्डचा डिसिजन शेवटचं मानलं जाईल आणि इथून मात्र हा निर्णय आलाय पंचांचा.
चला आपण जाऊयात मॅच कडे पुन्हा एकदा. चांगली रंगत मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. धाव देखील मिळालेली नाही या चेंडूवरती, म्हणजे इथून हा निर्धाव चेंडू मानावा लागेल. टाकला गेलेला हा पहिला चेंडू अख्तर शेख यांचा मात्र निर्धाव आलाय. पुन्हा एकदा निलेश यावेळेस मात्र इथून विकेट करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू, बॉल अडवला गेलाय. मंगेशजी अधिकारी साहेबांकडून पारितोषिक आलेला आहे. समीर यांना जर 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु हा निलेशच्या बॅट मधला आलाय प्रहार, ठोकलाय षटकार, 6 धावा. दोन चेंडू मात्र अप्रतिम राहिलेत आणि त्यानंतर हा तिसरा बॉल मध्ये थोडासा बॅटच्या रडार मध्ये आला, टप्पामध्ये आला की कार्यक्रम करायचा असतो हे निलेशला माहित आहे. हा बॉल टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने आला आणि त्याचा कार्यक्रम झालाय. मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. 6 धावा वसूल केल्या गेल्यात. उर्वरित हव्या आहेत 21 चेंडू मध्ये 34 धावसंख्येची गरज. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन कट केलेला हा फटका आपण पाहत आहोत. बॉल मात्र तिकडे चाललाय लॉंग स्टॉपला. हो, तिथे पाहायला गेले तर समीर मात्र स्ट्रायकर एंड वरती पोहोचून नॉन स्ट्राइक एंड वरती देखील पोहोचलाय. काय घडलं इथे मात्र निलेश थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न करतोय. या स्ट्राइक हवी आहे मला, उर्वरित कामगिरी मी करेन मैदानाच्या आतमध्ये हे सांगतोय डगआउटला देखील. इथे पाहायला गेले तर मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने वेळ घेतला. परिणाम स्वरूपी धाव तर मिळालेली नाही, कारण स्ट्राइक हवी आहे निलेशला. इथे हा चेंडू देखील चांगला मानावा लागेल. अख्तर शेखची गोलंदाजी आपण पाहत आहोत. धाव फलकावरती 6 धावा. टाकले गेलेले 4 चेंडू कंप्लीट झालेत. उर्वरित इक्वेशन 20 चेंडू 34 ची गरज. टार्गेट आहे 40चं. इथे देखील पाहायला गेलं तर मात्र अजून एक चांगला चेंडू टाकला गेलाय. काय इथून पलटवार पाहायला भेटतोय या मॅच मध्ये. इथून पाहायला गेलं तर मात्र एक षटकार आणि त्यानंतरचे चेंडू पाहायला गेले तर निर्धाव आलेत. 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार आणि अजून 2 चेंडू निर्धाव आलेत. म्हणजे अशा पद्धतीने 5 चेंडू कंप्लीट आणि 6 धावा धावफलकावधी. उर्वरित हवा आहेत मात्र 34 धावा येणारे 19 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र मिस्ट्रायमिंग स्ट्रोक, व्ही शेप मध्ये फटका. इम्रान चेंडू खाली आलाय, टिपलाय शेल, संपलाय मात्र निलेशचा खेळ. पहिला फलंदाज गारात. पहिला ओव्हरचा खेळ झालाय. एक षटकार आणि त्याच्यानंतर महत्वाची शेवटच्या बॉलवरती विकेट्स मात्र निलेशची मिळाली आहे. टीम पप्पू 11 धसईला आणि इथून आता मात्र चांगलं कमबॅक केले गेले या मॅच मध्ये. 4 ओव्हरचा सामना आपण पाहत आहोत. 18 बॉल मध्ये आता उर्वरित हवा आहे 34 धावसंख्येची गरज. काय कमालीचा खेळ मात्र अख्तर शेख यांचा राहिलाय आजच्या दिवसामध्ये. पूर्णपणे पाहायला गेलं तर बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, जिथे जिथे संकट आलं टीमवरती तिथे तिथे संकट मोचक म्हणून काम केलंय आजच्या दिवसामध्ये अख्तर शेखनं. यावेळेस पाहूयात महत्वाचा खेळाडू आपण पाहत आहोत. आधी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज आहे समीर, त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर सन्माननीय मंगेशजी अधिकारी साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. ही संधी आहे, षटकार देखील मारले तर धावा देखील येतील, धावा देखील वाढल्या जातील आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील मिळेल. इथे मात्र संधी आहे समीर यांच्यासाठी देखील. नॉन स्ट्राइक एंडकडे आपण पाहत आहोत. शहापूरचा रावण म्हणून ओळखला जाणारा फलंदाज श्रावण डोंगरे मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. सर्वात महत्वाची भूमिका या मॅच मध्ये त्याला पार पाडावी लागेल, कारण निलेश बाद झालाय. या टीमचे 2 महत्वाचे खेळाडू होते, त्याच्यामध्ये निलेश बाद झाला. आता श्रावण डोंगरेवरती जबाबदारी वाढली आहे. दुसऱ्या बाजूने आजच्या दिवसात पाहायला गेलं तर आधी या गोलंदाजानं भरपूर चांगली गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये केली आहे. तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय.
चांगलं हे देखील बॅटल आपल्याला पाहायला भेटेल या ओव्हर मध्ये देखील. इथून 18 चेंडू मध्ये 34 हव्या आहेत. 40 धाव संख्येचं टार्गेट. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये अख्तरनं मात्र फक्त 6 धावा खर्च केलं. निलेशला बाद केलंय. आधी आता गोलंदाजी ट्रॅक मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पाहायला भेटते परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्कच नाही. सतरा चेंडू आता 34 ची गरज. यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आला. एलिव्हेशन कमी मिळालं. तिकडे सूरज विषयनं टिपला शेल. संपलाय मात्र यावेळेस समीरचा खेळ. इथे पाहायला गेलं तर मात्र अजून एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. सलामीची जो जोडी होती ती मात्र आता डगआउट मध्ये आली आहे आणि उमेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 4 वरती उर्वरित इक्वेशन राहिले. 16 चेंडू 34 ची गरज. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहोत. 40 धावा 4 ओव्हर मध्ये काढायच्या आहेत कृष्णा बॉईज वाफे टीमला. आणि त्यानंतरचं मात्र पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्या. या ओव्हरचा विचार करायला गेला तर अजूनपर्यंत 21 धावा आलेले आहेत. 2 चेंडू कंप्लीट झालेत. 16 चेंडू 34 धाव संख्येची गरज आहे. 16 चेंडू 34 धावा. चला जास्तीचा वेळ घेतला जातो मित्रांनो पप्पू 11 दसई टीम, कारण अंधार होत चाललाय याची देखील दक्षता घ्यावी. आधीने आज भरपूर इम्प्रेस केलेला आहे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षक राजांना. हो 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 यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू पाहत आहोत. लेगस्टिकला सोडून मात्र चाललाय हा चेंडू. हा पंचांचा इशारा आपण पाहिला. पायावरती आदळला होता हा बॉल. इथून मात्र बाल बचवले गेलेत असं देखील म्हणायला हरकत नाही. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता उमेशचा. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न जणू काही होता परंतु इथून मात्र कनेक्शन नव्हतं आणि परिणाम स्वरूपी अजून एक निर्धाव चेंडू आलाय. प्रेशर क्रिएट केला जातो आधीकडनं. 15 चेंडू 34 ची गरज. बिग हिट केला जातोय. हा बॉल मात्र चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. यस धन्यवाद डीजे. इथून पाहायला गेलं तर आजचा खेळ मात्र या इनिंगचा देखील ज्या पद्धतीने राहिलाय. उर्वरित चेंडू निर्धाव येत आहेत आणि त्यानंतर मात्र षटकार किंवा विकेट अशा पद्धतीने चेंडू पाहायला भेटतायत. कारण पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण तेच पाहिलं. 4 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक षटकार एक विकेट. आणि या ओव्हर मध्ये देखील पाहायला गेले तर 2 चेंडू निर्धाव 1 विकेट आणि षटकार. धावफलक आहे 12 अंकावरती. उर्वरित हवा आहेत 14 चेंडू 28. यावेळेस बॅटची कडा लॉंग स्टॉपला बॉल मात्र चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीत. शेंडू दणदण करत चाललाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पार आलाय हा नशिबाचा चौकार. सोळा धावा धावफलकावधी पाहतात आणि उर्वरित हवा आहेत 13 चेंडू मध्ये 24 धाव संख्येची गरज. महत्वाचा सामना आहे. क्वालिफायचा सामना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा आधी
यावेळेस मात्र चांगला अजून एक प्रहार आपण पाहत आहोत. मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय सूरज विषय तिकडे. क्षेत्ररक्षण करेल, बॉल फेकेल, उचलेल, फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा अजून देखील धावफलकाला जोडल्या जातील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या धावफलकावरती, आता जोडल्या गेल्यात 18. उर्वरित हव्या आहेत 12 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 22 धावा. तत्पूर्वी ऐकूयात या सत्रामध्ये एक चांगलं संगीत आमच्या डीजे रॉकर्स कडनं. बारा चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावरती 18 धावा पाहत आहात. 40चं टार्गेट होतं. 18 धावा काढल्या गेल्यात. आता 12 बॉल मध्ये 22 हवे आहेत. 3 चेंडूवरती 3 षटकार आले श्रावणच्या बाट मधनं. तर पारितोषिक आहे मंगेश अधिकारी साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. मिर्झा गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस बॅकफुट वरती जाऊन कट केलेला हा फटका, एक नेत्रदीपक फटका पाहत आहोत. बॉल मात्र इथून चालला होता डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जोडले गेले, फेकी ऍक्युरेट आहे आणि धावून पळू मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. श्रावणच्या खात्यामध्ये 2 धावा महत्वाच्या राहतील आणि टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलंय 20 धावसंख्येवरती. उर्वरित हवा आहेत 11 चेंडू मध्ये अजून देखील 20 धावा. 13 चेंडू मध्ये 20 आल्यात. उर्वरित आता 11 बॉल मध्ये 20 काढायच्या आहेत. ओ मॅचची कडा आणि की विकेट या मॅचची राहिली. श्रावण डोंगरे मात्र आता परतलाय डगआउटच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. यस धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण वेळ होत चाललाय. पप्पू 11 दसई टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. उर्वरित हवा आहेत आता 10 बॉल मध्ये 20 धावसंख्येची गरज. महत्वाचा विकेट्स मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय. श्रावण डोंगरेच्या खेळीचा अंत झालाय. बॅटची कड्या घेऊन मात्र इथून यष्टीरक्षकाने झेल टिपलाय आणि मिर्झाच्या खात्यामध्ये मात्र महत्वाची विकेट्स आली. उर्वरित 10 चेंडू आता 20 ची गरज. 10 चेंडू 20 धावा. भरपूर चांगला इथून हा मॅच रंगलाय. 40चं टार्गेट म्हणालो होतो मी. अख्तर शेखचा शेवटचा जो षटकार आहे तो या मॅचचा भरपूर महत्वाचा वाटायला लागलाय आता पुन्हा एकदा. कारण आता 10 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आलाय. शांततेत बॅटिंग करावी लागेल. नावामध्ये शांतता आहे परंतु प्रशांतला इथून मात्र जिम्मेदारी आता स्वीकारावी लागेल कारण श्रावण डोंगरे बाद झालाय. विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. थोडस बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. इथून एक चांगला चेंडू टाकला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी टाकला गेलाय हा बॉल. मिर्झाचा अजून एक चांगला चेंडू आपण या षटकामध्ये पाहत आहोत. पूर्णपणे प्रशांतला आता शांत ठेवलंय या चेंडूवरती. टाकला गेलेला हा 3रा चेंडू निर्धाव. उर्वरित आता हवे आहेत 9 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज. चांगला सामना रंगलाय. शेवटपर्यंत हा शेवटच्या बॉल पर्यंत जरूर जाईल परंतु सामना कोण जिंकेल, विजयाचा गुलाल कोण उधळेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. हो अजून एक चांगला चेंडू मिर्झा यांचा. गेला बॉल पाहायला गेला तर थोडासा दुर्बळ ठेवला गेला. हा बॉल मात्र थोडासा समोर आला होता परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. अजून मिर्झाचा एक चांगला चेंडू पाहत आहोत. उर्वरित हवे आहेत आता 8 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज. निर्धाव चेंडू जसे जसे टाकले जातील तसा तसा दबाव प्रेशर खऱ्या अर्थानं बनवला जाईल कृष्णा बॉयज वाफे टीमच्या फलंदाजावरती. 8 चेंडू 20 धावा.
अजून एक चांगला चेंडू, काही लाईन पकडली आहे मिर्झा या गोलंदाजानं. प्रत्येक चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचे आहेत, त्या उद्देशाने हे चेंडू मात्र सातत्याने टाकले गेलेत. सातत्यपूर्वक मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते मिर्झा यांच्याकडनं. बॅक टू बॅक चे 3 चेंडू निर्धाव आलेत या ओव्हर मध्ये. विकेट्स पडली आणि त्याच्यानंतरचे 3 चेंडू मात्र निर्धाव आलेत. उर्वरित आता हवे आहेत त्यामध्ये 7 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज. जिथे हव्या होत्या 10 चेंडू मध्ये 20, तिथे आता 7 चेंडू मध्ये 20 पाहिजेत. कारण राहिले श्रावण डोंगरेची महत्वाची विकेट. ही की विकेट मात्र मिर्झानं मिळवली आणि आता मॅच मध्ये मजबूत पकड करण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हर पिच बॉल इथून मात्र स्लॉट मध्ये होता. इलिव्हेशन कमी जुळाले. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. संपलाय मात्र फलंदाज प्रशांतचा खेळ. फलंदाज बाद. यस धन्यवाद. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा आहे. 6 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज. चला अंधार होत चाललाय. पप्पू 11 दसई टीम जास्तचा वेळ घेतला जातोय, लक्षात असू द्यात. इथे मात्र आता गोलंदाज पाहायला गेला तर 4थ्या ओव्हर मध्ये येतोय. मुसा शेख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटिंग साठी मात्र पाहायला गेलं तर फलंदाज आहे उमेश, ज्याच्या बॅट मधनं चौकार षटकार देखील या इनिंग मध्ये आलाय. म्हणजे महत्वाचा हा फलंदाज या मॅच मध्ये अजून देखील राहिलाय. आता पाहूयात मात्र कठीण रोल अदा करावा लागेल या मॅच मध्ये. 6 चेंडू 20 काढायचे आहेत. इथे 3 बिग हिट करावे लागतील. चौकार षटकाराच्या शोधामध्ये राहावं लागेल. मुसा शेखचा हा पहिला बॉल उडवलाय. बॉल मात्र चाललाय वाडी श्लोंगांच्या डोक्यावरनं. संघर्षाचा संघर्षमय हा षटकार ठोकलाय. 6 धावा. इथे हा षटकार जणू काही मात्र सांगून देतोय संघर्ष अजून संपलेला नाही कृष्णा बॉईज वाफे टीमचा. आणि हा संघर्षाचा संघर्ष करणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय उमेश या फलंदाजानं. उर्वरित हवे आहेत आता 5 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज. 5 चेंडू मध्ये 18 धावसंख्येचं योगदान दिलंय. म्हणून मी म्हणालो या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग उमेशनं मात्र दाखवली आहे. 5 चेंडू 14. 5 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा समोर आहे उमेश. यावेळेस आडवा बाटनं लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल. संपलाय आता उमेशचा खेळ. फलंदाज होते बाद. आदेश आता मैदानाच्या आतमध्ये काहीशे आदेश द्यावे लागतील पप्पू 11 दसई टीमला. कारण इथून आता हवे आहेत 4 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल वरती षटकार ठोकला होता. संघर्ष करणारा षटकार, परंतु त्याच्यानंतरचा हा देखील फटका चांगला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहिले. टिपला झेल आणि उमेशचा खेळ संपला. आता उर्वरित 4 चेंडू 14 ची गरज. पुन्हा एकदा मुसा शेख गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. 4 चेंडू 14 धावा डिफेन्स करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूने मात्र या धावा काढायच्या आहेत कृष्णा बॉईज वाफे टीमला. चांगला सामना रंगलाय. यावेळेस आडवा बॅटनं लॉफ केलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झाला चुमंतर. हा पलटवार झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आता 8 धावसंख्येची गरज. आता हृदयाची धडधड आणि काळजाचा झोका इथं झुकवला गेलाय.
चला जास्तीचा वेळ घेतात मित्रांनो, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. उर्वरित इक्वेशन आहे 3 चेंडू 8 धाव संख्येची गरज. 3 चेंडू 8 धावा. आतापर्यंत या ओव्हर मध्ये मात्र 2 षटकार 1 विकेट अशा पद्धतीने 3 चेंडू राहिलेत. उर्वरित हवा आहे 3 चेंडू 8 ची गरज. चला जास्तचा वेळ खर्च होतोय. सातत्याने सूचना येतात आम्हाला आयोजकांच्या, महत्वाच्या असतील. 3 चेंडू 8 धाव संख्येची गरज. टोपण नाव आहे बाबू आणि बाबूने मात्र इथून कमालीची फलंदाजी केली आहे. आदेश हा फलंदाज आहे. 3 चेंडू 8 धाव संख्येची गरज. महत्वाचा सामना, क्वालिफायचा सामना. ओव्हर पिच बॉल पायावरती आदळला गेला. इथून मात्र 1 धाव सिंगल कंप्लीट झाली. त्यानंतरची भरपूर वेळानंतर लाऊड अपील पाहायला भेटली. इथे आलेली ही सिंगल. स्ट्राइक रोटेट झालेले आहे. दोन्ही फलंदाजाचे एंड चेंज झालेत. आता मात्र वैभव हिलम स्ट्रायकर एंड वरती आलाय आणि इक्वेशन राहिलंय 2 चेंडू 7 धाव संख्येची गरज. 1 बिग हिट आणि सिंगल अशा पद्धतीने मात्र 7 धावा काढायच्या आहेत. या 2 चेंडू मध्ये पाहूयात वैभव हिलम वरती आता जबाबदारी आली आहे. 2 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच. चांगला सामना रंगलाय. मॅच ऑन, गेम ऑन. 2 चेंडू 7 ची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता. जास्त उंची गाठली या बॉलनं. लांबी कमी. सूरज विषय डाऊन द बॉल आलाय आणि इथे मात्र वैभव हिलम बाद. 1 चेंडू 7 ची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. इथे आता थोडस मजबूत पकड झालेली आहे ती म्हणजे पप्पू 11 दसई टीमची, कारण 1 चेंडू 7 ची गरज. दिवेश आता फलंदाजीसाठी आलाय. कदाचित या बॉलवरती जर सिंगल डबल जरी आली असती तर मॅच ऑन राहिली असती, परंतु आता मात्र विकेट्स गेली आणि आता उर्वरित हवा आहेत 1 चेंडू मध्ये 7 ची गरज. 40चं टार्गेट होतं. प्रथमतः जेव्हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले वाटत होते हे छोटं टार्गेट, परंतु निलेश बाद झाला, श्रावण बाद झाला. उमेशनं मात्र चांगली इथून फलंदाजी दाखवली, तो बाद झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जान ओतली गेली ती म्हणजेच आदेश कडनं, परंतु आदेश नॉन स्ट्राईकला गेला आणि आता मॅच फसला गेलाय. 1 चेंडू 7 ची गरज. चला मॅच संपलेला नाही कारण शेवटचा चेंडू टाकलेला नाही अजून. यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवरती बिग हिट. एका धाव संख्येने मात्र सामना गमावा लागलाय. स्कोर लेवल झाला होता परंतु कंपल्सरी चेसिंग आहे त्या कारणास्तव सामना जिंकलाय पप्पू 11 दसई टीमनं. अभिनंदन 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 पप्पू 11 दसई टीम. तसेच हार्डलक कृष्णा बॉयज वाफे टीम आपलं देखील मनपूर्वक आभार.